आज आमच्या भावाची एंगेजमेंट दाखवली आम्ही. आले ऊन जा ना नागेश तू काही विषय नाही जा. काय सर आम्ही इथून निघालोय आता दुसऱ्या लोकेशनवर जायचं आम्हाला. अरे काय रायडर आहे काहीच खूप मस्त रायडर आहे बघा नाही. मी एक पूर्ण उतरलोय. गाडी इकडं आणि मी इकडे ड्रायव्हर मी आहे. रिक्षाचा इश्क आहे फायनली म्हणजे साक्षी देवीच्या घरी आलोय. पप्पी चावतो का तो नाही ना धरतो पप्पी काय ना पीठ आहे. अक्षरशः लग्नाला घालणार आहे तू. मग तू घाल मम्मी नंतर एकदा शूट करायला. माझी नाही आता ती गडी पण निवडली आधी. गाईज फायनली चॉईस झाली ही साडी. ही बघा ही काढ ना नवरदेवाला पटले मला. बहिणी साड्या घ्यायला गेल्या ना मी चॉईस करतो. हे बघा हा अरे काय मस्त आहे मस्त आहे मस्त यार. काय नाव आहे. मी टमाट्याची चटणी ही ना फिकी शेंगदाण्याची चटणी गावठी शेंगदाण्याची चटणी. अच्छा गाईस नवरीची एकदम तयारी झाली बघा ना. नवरी रेडी झाली इकडं त्या हिशोबाने. गाईस फायनली रेडी वगैरे झालो आम्ही. पूर्ण कुर्ता वगैरे घातलाय सगळ्यांनी. आता सांगतो ना कशाला सांगू. बिझनेसमॅन आहे. अच्छा तू आणि तू आणि मी सिव्हिल इंजिनियर. काहीच मेकअप केलंय बघा ना किती बरं दिसायला लागलं. आता नवरीला बघायला जायचं मला परत. का बरं मला जायचंय तसं इकडं पण मस्त मेकअप होतं यार. काय मस्त दिसतो काय गोरा दिसायला लागला. हां तुम्ही मेकअप केलाय का. नको रे भाऊ आम्हाला भीती वाटते रे भाऊ. शिंका आली तिला. शिंका आले तिला. गाईस नवरी तयार झाली. नवरी बघा नवरी माझी नवरी आले बघा इकडं. हे बघ गाईस एवढं भारी लोकेशन आहे इथलं. एक नंबर यार एक नंबर. मला खूप आवडलाय इथंच. माझ्या हा घर आहे. घरच्या माग लॉन्स आहे. याच ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. ओके थँक्यू. काय स्वागत केलं राव. काय स्वागत केलं साक्षी दिदीने. साक्षी आपण सोबत बसू. जेवायला सोबत बसावं लागणार आहे आम्हाला. गाईस काय म्हणजे आम्ही इकडं आलोय लॉन्समध्ये. काय सजावट आहे इथं. हे बघा काय सजावट केली का एक नंबर आहे. खूप मस्त आहे सजावट. खूप भारी एक नंबर आहे. एंगेजमेंटसाठी खूप मस्त आहे एक नंबर. हा मग गाईस फायनली आमचे एंगेजमेंट वगैरे झाले आणि आम्ही परत आलो आहे म्हणजे साक्षी दीदीच्या घरी. आणि आता म्हणजे प्रपोजचं काहीतरी आमचं म्हणजे शेड्यूल वगैरे. पण आताची खूप टाईम झालं आहे म्हणून आम्ही बॅकवॉटरला जायचं होतं म्हणून आज बॅकवॉटरला कॅन्सल करतो आहे. आणि आज घरी जातो आहे आणि बॅकवॉटरचं पुन्हा आम्ही पुढच्या संडेला शूट करणार आहे. तर ठीक गाईस आता डायरेक्ट घरी वगैरे जाऊ. तसंच म्हणजे हा बघा ना किती मस्त बसला यार. काय रे काय करतो. गाईज बघा ना किती मस्त शेती वाटते यार. किती मस्त आहे इकडं. किती मस्त शेती वगैरे इकडं. किती मस्त वाटतोय. एक नंबर सावले यार एक नंबर. काय मी काय बोललो आता जर काहीच एवढी चिडचिड झाली ना माझी. तुम्ही बघितलं असेल एवढी चिडचिड झाली ना.
की यार पूर्ण कॅन्सल झालं. गॅरंटी नव्हती, टाईम खूप झाला आहे. इथून आहे ना बॅकवॉटरला जायला 24 किलोमीटर आहे. ते पूर्ण कॅन्सल झालं. ते गाईस आता निघाले सगळे आम्ही. गाईस डायरेक्ट तपोनला आलो आहे शूट करण्यासाठी. बॅकवॉटर पूर्ण कॅन्सल केलं आणि डायरेक्ट तपोनमध्ये आलो आहे. बघा तुम्हाला तपोनचं एकदम नेचर दाखवलं. यार साबणाचं पाणी आहे काय केक घ्यायला चालले का? आता मस्त केक वगैरे घेऊ. कोणतं घ्यायचं ते पण माहित नाही आता. कोणतं सांगितलंय त्यांनी? गाईस हा चॉईस केलाय. हा गाईस एवढी भूक लागेल आहे ना की खायला टाइम नाही भेटत आहे आम्हाला. फायनली एकदम झालं. पैसे टाकले. चलो गाईस पैसे सेंड केले आणि चालू आता केक घेऊन आले. गाईस कोणतं आहे म्हणजे कोणतं एरिया आहे तो सुद्धा माहीत नाही मला. कोणत्या ठिकाणी आलो तेच माहीत नाही. गाईस इथं आहे ना जयशंकर एक म्हणजे सर्कल आहे बघा इथं. आणि फेस्टिवल लॉन्स इथं जवळपास असेल. तर ठीक आहे गाईस, ज्याला पण माहीत असेल ना नाशिकमधले त्यांनी लवकरात लवकर कमेंट करा. लवकरात लवकर बसू का? काय लोकेशन शोधलं यार, काय लोकेशन शोधलं यांनी. काय एक नंबर करून दिलं. तपोन सोडून, गंगा सोडून, बॅक वॉटर सोडून तपोवनच आहे बाळा. आपण मग एक कुठं आलोय बघा ना. दिस इज तपोवन. तपोवन ऑल ग्रेट गेस्ट तुम्ही. जवळ आहे 1-2-3 किलोमीटर आहे. सगळ्यांना घरी जायला पण सोपं आहे. यंदा पण घरी जायला सोपं नाही ना, आम्हाला खूप लांब पडतं. हा ठीक आहे, इट्स ओके. हा ठीक आहे, इट्स ओके. इट्स ओके. पण ते 24 जाऊन परत तिकडे जाणं लांब होतं यार ना. कसं इट्स ओके? मला इथून किती लांब पडतं यार. इथून जायला आम्हाला किती लांब आहे म्हणजे 20 किलोमीटर लांब जायचंय. ही बघा कशी हसते. काही स्माइल यार, काही स्माइल आहे. हाय हाय काहीच पूर्ण संध्याकाळ झाले. पूर्ण असं रात्र पडत आले. आताचे वाजले 7:30 आणि शूट अजूनही चालू आहे. अजून खूप टेक बाकी यार. पण ते टेक घेण्यासाठी किती टाइम लागू शकतो ते पण माहीत नाही आता. चला गाईस यार फायनल टेक आहे. शूट बघा तुम्ही. एवढं नाही. काहीच फायनल टेक या. पण फायनल टेकला आहे ना एवढं टाईम होते, एवढं टाईमपास होतं आहे ना की यार प्रत्येक टेकसाठी म्हणजे हे मामाजी प्रत्येक ठिकाणी असतो हा. प्रत्येक ठिकाणी काही म्हणजे खूप आहेत आमच्याकडं बेडूक वगैरे. कुठे गेलेत नाना काका मामा? नाना मामा काका आहे बघा इथं आहे की. हा बघ तुलाही आवाज करत होता. बाकी हां साक्षीवरती प्रेम करणारा पण भेटलाय. आता सो गाईज फायनली आमचं शूट वगैरे झालंय आणि काय सांगू राहू यार. आत्ताचे वाजले 9 आणि सकाळचे वाजले 7 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत म्हणजे पूर्ण 14 तास आम्ही पूर्ण व्हिडिओ शूट केला. बरोबर 14 का? मग 14 तास. आणि आता आम्ही एवढं थकलोय गाईज, एवढं थकलोय. आणि आत्ता आम्हाला घरी जाऊन अजून एक काम करायचं गाईज. आणि हे जे पोरं आहेत ना हे सातपूरला जाणार आहे गाईज. आणि ह्यांचा कमीत कमी 24-25 किलोमीटरचा प्रवास आहे ना. आणि आम्ही त्या लोकेशनवर आलोय ना की तपोन मध्ये आलोय. तपोन मधून गाईस आम्ही तपोनला आलोय. तपोन मधून आम्हाला सातपूरला जायचंय गाईस. ही मेरी बहन है, मेरी कोई रिश्तेदारी नहीं उससे, सिर्फ एक अन्न. गाईस फायनली आम्ही घरी निघालोय. स्टॉप चुबे गाईस 100 वेळेस प्रपोज केले आणि म्हणती मेरा हिरो 100 वेळेस प्रपोज केलं. जाणे तर ठीक आहे गाईस फायनली आम्ही इथं आलो आहे. चावी वगैरे दिली श्यामदादाकडं. त्याची गाडी पण पार्किंगला लावली. आणि आज तुम्हाला गाईस सांगू का एवढं जबरदस्त थकलो आहे ना, एवढं जबरदस्त. सकाळी 7 वाजेपासून शूट लावून रात्री 9 वाजता एंड झालं आहे. म्हणजे पूर्ण आम्हाला 14 तास झाले. गाईस खूप टाईम झालं खूप. आणि यायला पण एक तास लागले. म्हणजे खूप टाईम गेले यार. दिवसामधून एकदा जेवण केलं आम्ही. पायसुद्धा आपण बसलो सुद्धा नाही आम्ही. ठीक आहे आजसाठी ब्लॉग एवढंच होतं. आणि नक्कीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू. चला बाय बाय, सी यू, गुड नाईट.